नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सायलीला म्हणतो त्या प्रियाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती आपल्या मागे मागे येणारच आणि प्रॉब्लेम क्रिएट करणारच आणि ती तन्वी नाहीये याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणारच। त्यामुळे आपण तिला बांधून तर ठेवू शकत नाही, सायली म्हणते बांधून ठेवू शकत नाही पण अडकवून तर ठेवू शकतो। तर अर्जुन म्हणतो म्हणजे? तर सायली म्हणते ती जे काही आता नाटक करते ना चांगुलपणाचा म्हणजे चांगलं वागण्याचा, तिच्यामध्ये जे गुण नाही आहेत ते दाखवण्याचा ती प्रयत्न करते, मग त्या निमित्ताने आपण तिला अडकवून ठेवू शकतो। म्हणजे बघा ना, ती आता सुद्धा माझ्या मागे मागे येते का हे मी पाहत होते, परंतु ती माझ्या मागे आली नाही। पण आपण बाहेर गेलो तर ती नक्कीच आपल्या मागे येईल, पण ती जे करते त्याच कामामध्ये तिला अडकवून ठेवलं तर म्हणजे ती आता दाखवते ना की तिला स्वयंपाक वगैरे आवडतोय बनवायला, मग त्यातच तिला गुंतवून ठेवायचं। म्हणजे ती जो खोटेपणाचा डाव टाकते ना त्या डावामध्येच तिला अडकवायचं आहे। त्या दिवशी ती आपलं चोरून ऐकत असताना आपणही तिच्यासोबत वाद घालून झाला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही। पण आता आपण ज्याप्रमाणे घरातील सर्वजण तिच्यासोबत गोड बोलण्याचा चांगलं वागण्याचं नाटक करत आहेत त्याप्रमाणे आपणही आता नाटकच करायचं आहे। अर्जुन म्हणतो बापरे, त्या प्रियासोबत चांगुलपणाचं नाटक करायचंय। अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे? सायली म्हणते म्हणजे एकदमच चांगलं वागायचं असं मी म्हणत नाहीये, परंतु थोडं का होईना जर असं खोटं चांगलं वागण्याचं नाटक करूयात। तर अर्जुन म्हणतो म्हणजे काय? तर आता अर्जुनला सायली तिचा प्लॅन सांगू लागते। आता अर्जुनला हा प्लॅन आवडलेला असतो, तर अर्जुन म्हणतो खरंच खूप छान प्लॅन आहे। तर दुसरीकडे पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसतात, तर सायलीने अस्मितासाठी स्पेशल थालीपीठ बनवलेलं असतं आणि म्हणू लागते अस्मिताताई आज फक्त स्पेशल तुमच्यासाठी थालीपीठ बनवलं आहे। आता अस्मिता थालीपीठ खाऊन पाहते तर खरंच खूप छान झालेलं असतं। आता अस्मिता सायलीचं कौतुक करत म्हणते थालीपीठ खावं तर सायलीच्या हातचं, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जातं, हे खायला तर सचिनच हवा होता। आता मात्र सर्वजण शांत होतात। तर प्रतापराव विचारतात म्हणजे कुठे गेलाय तो? तर अस्मिता म्हणू लागते तो कामासाठी बाहेर गेला आहे। तर अर्जुन म्हणतो जे नाही आहे त्याचा विचार का करायचा, पुढ्यात जे आहे ते खा ना। आता अर्जुनचं असं बोलणं ऐकून अस्मिताला थोडं वाईट वाटतं, तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात अर्जुन, आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो अगं तुला थालीपीठ आवडतात ना, मग तू खा, पोटभर खा असं म्हणत आता अर्जुन अस्मिताशी नीट बोलतो। आता ते पाहून अस्मिता खुश होते। तर त्यानंतर कल्पनाताई सायलीला म्हणतात सायलीचा अस्मिताला अजून थालीपीठ वाढ। आता सायली अस्मिताला थालीपीठ वाढत असते, त्याच वेळी अस्मिताला सचिनचा मेसेज आलेला असतो। सचिनने मेसेज केलेला असतो की आज मला अजून थोडे पैसे लागतील, देशील ना? आणि तोच मेसेज आता सायलीने सुद्धा वाचलेला असतो। अस्मिताच्या लक्षात येताच अस्मिता मोबाईल बंद करते आणि खाली ठेवते। तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अश्विन आणि प्रिया त्या ठिकाणी आलेले असतात। प्रतापराव अश्विनला म्हणतात अश्विन अरे बस, तू नाश्ता करून घे, कारण एकदा तू हॉस्पिटलमध्ये गेलास की कधी तुला काही खायला मिळेल याचा नियम नाही, त्यापेक्षा तू अगोदरच खाऊन घे। अश्विन म्हणतो हो, पण मला थोडं बोलायचं होतं। प्रतापराव म्हणतात बोल ना, काय झालंय? तर अश्विन म्हणतो तन्वी हाली काही ना काही स्वयंपाक बनवण्याचा विचार करते, परंतु शेवटी ती स्वतःच्या मर्जीने किचनमध्ये जाऊच शकत नाही, कारण तिला तसे नियम घातलेले आहेत। पण आज तिला सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे, तिची सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवण्याची इच्छा आहे, मग आज ती स्वतःच्या मर्जीने स्वयंपाकघरात जाऊ शकते का? आता सर्वच जण शांत होतात। सायली म्हणते काहीच हरकत नाही। अहो तसंही अश्विन भाऊजी कटकारस्थान करणाऱ्या मुलीसाठी हे नियम घातले होते, परंतु आता ती जर चांगलं वागत असेल आणि काहीच कटकारस्थान करत नसेल तर काहीच हरकत नाहीये, बनवून येत ना तिला जेवण आणि आम्ही कोणीही तिला काहीही बोलणार नाही आहोत। आता सायलीचं हे बोलणं ऐकून अश्विन खुश होतो आणि प्रियाला विचारतो आता तरी खुश ना? तर प्रिया म्हणते हो, थँक्यू सो मच अश्विन, आणि सायली तुला सुद्धा थँक्यू। तर सायली म्हणते अगं कशासाठी? आणि हो, तुला स्वयंपाक बनवायचाच आहे ना, मग आमची कोणाची काहीच हरकत नाही। तर आता अर्जुन अश्विनला म्हणतो अश्विन अरे तू डॉक्टर आहेस ना, मग बायकोचा वकील केव्हापासून झालास? तर आता सायली म्हणते अहो कशाला उगाच वाद घालताय, प्रियाला बनवायचा आहे ना स्वयंपाक, मग बनवून येत। आणि प्रिया अगं आज रात्रीचाच का बनवतेस तू, आत्तापासून सुरुवात केलीस तरी काहीच हरकत नाही, आत्ताच तू विमलताईला मदतीला घे आणि सगळं बनवायला घे, आम्ही तुला कोणीही काहीच बोलणार नाही। आता सायलीने प्रियाला चांगलंच अडकवलेलं असतं, प्रियाचं चांगलंच तत्पप होतं। प्रिया म्हणते आता? तर सायली म्हणते हो, काहीच हरकत नाही, तू आता जरी स्वयंपाकघरात गेलीस आणि विमलताईंच्या मदतीने स्वयंपाक बनवायला घेतलास तरी सुद्धा आम्ही तुला कोणीही काही बोलणार नाही।
तर प्रिया नाटक करत म्हणते, परंतु आजचा मेनू काय बनवायचा ह्याचं मी ठरवलं नाही आहे ना. तर सायली म्हणते, काही हरकत नाही, आज काय बनवायचं आहे हे मी विमलताईंना सांगून जाईनच, त्यामुळे तू तसं बनवायला घे आणि आजचा रात्रीचा स्वयंपाक तू जो मेन्यू ठरवलायस ना तसं बनव, काहीच हरकत नाही. आता सायली विमलताईंना आवाज देत किचनमध्ये जाते आणि म्हणते, विमलताई मी काय म्हणते, असं म्हणत सायली आता विमलताईंना काहीतरी सांगून ठेवते आणि त्यानंतर प्रियाला म्हणते, जा तू लाग कामाला, विमलताई आहेतच तुझ्या मदतीला. असं म्हणत सायली अर्जुनला म्हणते, अहो आपण निघूयात का. तर अर्जुन म्हणतो, हो हो निघूयात ना. असं म्हणत सायली अर्जुन निघालेले असतात. आता प्रिया मात्र तिथेच अडकलेली असते. अर्जुन आणि सायली कल्पनाताई, प्रतापराव आणि घरातील सर्वांचाच निरोप घेऊन घराबाहेर पडतात. आता सायली अर्जुन तिच्या डोळ्यासमोरून निघून जातात, परंतु तिला कुठेच जाता येत नाही आणि म्हणूनच प्रिया मनाशीच म्हणते, मला किचनमध्ये अडकून सायली अर्जुन नक्की कुठे निघाले आहेत. परंतु नाही, मला यांच्या मागावर जायलाच हवं, पण मी कसं जाऊ. आता प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. कल्पनाताई अश्विनला नाश्ता करायला सांगतात आणि विमलताईंना विचारतात, विमल अगं आज दुपारच्या जेवणासाठी तू काय बनवणार आहेस. तर विमलताई म्हणू लागतात, आज ना वरणफळच बनवणार आहे. तर प्रिया म्हणते, मी जर आलेच रूममध्ये जाऊन. तर कल्पनाताई प्रियाला थांबवत म्हणतात, तन्वी अगं तू विमलला मदत करतेस ना जेवणासाठी, मग जा ना कर. तर आता विमलताई म्हणतात, तन्वीताई तुम्ही जरा कुकर लावून ठेवाल का, म्हणजे कुकर लावा आणि थोडंसं कणिक मळून ठेवा आणि 5-6 पोळ्या लाटून ठेवल्या तरी चालतील. हा फक्त लाटूनच ठेवा, भाजायचं वगैरे काम मी नंतर करते, म्हणजे तोपर्यंत मी येईनच ना, म्हणजे तुम्ही तेवढी कामं करेपर्यंत मी कपडे तरी वाळत घालेन. असं म्हणत आता विमलताईंनी प्रियाच्या समोर तर भली मोठी लिस्टच ठेवलेली असते. आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे सायली अर्जुन आता शाळेचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, ती बाई म्हणाली की सदा महिन्याने तिला एक मुलगी विकली आणि त्या पैशातूनच त्यांनी टेलरिंगचं दुकान चालू केलं, म्हणजे तेव्हापासून ती लोक तिथेच राहत आहेत. याचाच अर्थ त्यांनी आपल्या मुलींना तिथल्या जवळच्या शाळेत घातलं असावं. बघ या एरियामध्ये 7 ते 8 शाळा आहेत, मग यातील 2 शाळा ह्या 5 वर्षापूर्वी सुरू झाल्या आहेत, परंतु बाकीच्या शाळा या खूप जुन्या आहेत. म्हणजे आपण या इतर शाळांमध्ये या सगळ्या मुलींची चौकशी तर करू शकतो. तर सायली म्हणते की हो, मग आपण जवळच्या शाळेपासूनच सुरुवात करूया. अर्जुन म्हणतो बरं. असं म्हणत आता जवळच्या शाळेचं लोकेशन पाहत सायली अर्जुन शाळेत चौकशीसाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सुमन काकू किचनमध्ये काम करत असतात, परंतु त्यांचा काही लक्ष लागत नसतो, कारण नागराजचं बोलणं त्यांना आठवत असतं. नागराज सुमन काकूंना म्हणालेला असतो, अगोदर 5-10 हजार मागितले तरी दादा मला धारेवर धरायचा. का, कशासाठी, माझा काहीच अधिकार नाही आहे का. मग मी तरी काय करणार. मग मी माझा मार्ग निवडला. मी महिपतच्या साथीने दादाला मारायचा प्लॅन आखला. दादा जर त्याचवेळी मेला असताना तर त्याची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावे झाली असती. त्या संपत्तीचा मालक मी झालो असतो आणि तू त्या सगळ्या संपत्तीची राणी झाली असतीस. आणि जोपर्यंत दादाची सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात येत नाही ना, तोपर्यंत मी दादाला जिवंतच ठेवणार आहे. आता हे सगळं काही आठवल्यानंतर सुमन काकूंना त्रास होत असतो. नागराजचं बोलणं सुमन काकूंच्या मनाला लागलेलं असतं. त्यांचं ते वागणं सुमन काकूंना अजिबातच आवडलेलं नसतं आणि यामुळेच त्यांना खूप त्रास होत असतो. या सगळ्या गोष्टी आठवून सुमन काकूंना अश्रू अनावर होतात. ते किचनमध्ये एकट्याच रडत असतात, परंतु त्याचवेळी प्रतिमा आत्या त्या ठिकाणी येतात. प्रतिमा आत्या सुमन काकूंना पाहतात. त्यांची ती अवस्था पाहून प्रतिमा त्या सुमन काकूंना म्हणतात, सुमन अगं तुला काल शांत वाटावं, तुझं मन शांत व्हावं यासाठी तू मंदिरात गेली होतीस ना, परंतु मंदिरातून आल्यापासून मी बघते तुला तर अजूनच त्रास व्हायला लागला आहे. तू अस्वस्थ दिसत आहेस, काय झालंय, मंदिरात काही झालंय का. तर आता सुमन काकू त्यांचे अश्रू पुसतात आणि प्रतिमा त्यांना म्हणतात, वहिनी मी काल मंदिरात गेलेच नव्हते. तर प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे सुमन तू नक्की कुठे गेली होतीस. तर सुमन काकू म्हणतात, वहिनी मी यांना भेटायला जेलमध्ये गेली होते. आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा आत्यांना धक्काच बसतो. प्रतिमा आत्या म्हणतात, काय तू नागराज भाऊजींना भेटण्यासाठी जेलमध्ये गेली होतीस, पण का, कशासाठी सुमन. तर सुमन काकू म्हणतात, मला त्यांना जाब विचारायचा होता. मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी होती. त्यांनी त्यांच्या सख्या भावाला मारण्याचा का प्रयत्न केला, स्वतःच्या भावाच्या बाबतीत त्याने असं का केलं, असे ते का वागलेत, त्यांनी माझा जरासुद्धा विचार केला नाही. तर प्रतिमा आत्या विचारतात, काय झालं सुमन, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत. तर आता सुमन काकू शांतच होतात आणि म्हणू लागतात, नाही वहिनी, आणि मला माझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत हे मला कळालं आहे.
तर प्रतिमा त्या म्हणू लागतात, मग सुमन तू काल घराबाहेर पडताना मला का नाही सांगून गेलीस? तू मला का नाही सांगितलंस की तू नागराज भाऊजींना भेटायला जातेस? तर सुमन काकू म्हणतात, वहिनी मी जर तुम्हाला सत्य सांगितलं असतं तर तुम्ही मला जाऊ दिलं असतं का? तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही मला यांना विचारावं लागलं असतं. तर आता सुमन काकू म्हणतात, परंतु वहिनी मी यांना भेटून आले आहे, ते प्लीज भाऊजींना सांगू नका. मी कोणतीही गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच मी हे सगळं काही तुम्हाला सांगितलं वहिनी, परंतु तुम्ही भाऊजींना नका सांगू. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु सुमन यापुढे तू नागराजला भेटायला जाणार नाही आहेस, कारण नागराज भाऊजींना तू जेवढी भेटायला जाशील तेवढी तुझी जखम ओली होतच जाणार आहे. अगं तुझ्या भावना मी समजू शकते, परंतु शेवटी नागराज भाऊजींनी काय केलं याचा सुद्धा विचार करावाच लागेल ना सुमन. अगं जेवढ्या वेळा तू त्यांचा विचार करशील तेव्हा फक्त तुलाच त्रास होईल आणि तो त्रास आम्ही नाही पाहू शकत. सुमन अगं नवऱ्याबद्दलचं प्रेम मी समजू शकते, परंतु चुकीच्या माणसाला सहानुभूती दाखवू नकोस तू. अगं तिथे ती अस्मिता सुद्धा हीच चूक करते. अगं नवरा कसाही वागला, त्याने कितीही चुका केल्या तरी तो देवच आहे असं म्हणण्याची परिस्थिती आहे का गं? आज अस्मिताचा नवरा एवढा चुकतोय तरी सुद्धा अस्मिता त्याला पाठीशी घालते. तू नागराज भाऊजींना पाठीशी घातलं आणि तिकडे अस्मिता त्या सचिनला पाठीशी घालते. तुम्ही जर अशाच वागत राहिलात तर मधल्यामध्ये आमची कोंडी होते गं. तर आता सुमन काकू म्हणतात, नाही वहिनी नाही, मी त्यांना आता यापुढे तुमच्या कोणाच्याच आयुष्यात आणणार नाही. आणि वहिनी बरं झालं मी त्यांना शेवटची भेटले, आता माझ्या मनाची तयारी तरी झाली आहे की आहे ती परिस्थिती स्वीकारायची. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, तुला कळालंय ना, मग झालं, परंतु आता असंच अस्मिताला सुद्धा कळू देत, तिला सुद्धा तिच्या नवऱ्याची चूक कळू देत, ती चूक लक्षात येऊ देत, म्हणजे झालं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन एका शाळेपर्यंत पोहोचलेले असतात. त्या शाळेतील संस्थापकांची मुख्याध्यापकांची भेट घेतात. तर त्यावेळी अर्जुनने सायलीने सांगितलेलं रजिस्टर ते सायली अर्जुनला दाखवतात आणि म्हणू लागतात, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे या रजिस्टरमध्ये एक नाव आहे, टीना सदाशिव लोखंडे. आणि म्हणूनच अर्जुन ते आता रजिस्टर पाहतो तर त्यामध्ये टीना सदाशिव लोखंडे हे नाव असतं. वडिलांचं नाव सदाशिव लोखंडे, तर आईचं नाव मैनावती लोखंडे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माहिती मिळते ती म्हणजे त्यांना एकूण 5 मुली असतात, भावंडे, यामध्ये 5 भावंडे असं लिहिलेलं असतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणजेच लोखंडे आपल्याशी खोटं बोलत होते, त्यांना 4 नाही तर 5 मुली आहेत. आपण ज्या पुराव्याच्या शोधात होतो तो पुरावा आपल्या हाती मिळाला आहे. तर आता सायली त्या सरांना म्हणते, सर परंतु 2006 पासूनचा रजिस्टर कुठे आहे? तर सर म्हणू लागतात, नाही 2006 नंतर ही शाळा फक्त मुलांची झाली. तर अर्जुन म्हणतो, मग या शाळेत असणाऱ्या मुलींना कुठे ॲडमिशन मिळालं? तर ते म्हणतात की पलीकडेच नवीनच शाळा सुरू झाली होती, सावित्री विद्यालय, आणि त्या शाळेत सगळ्या मुलींना ॲडमिशन देण्यात आलं, त्या शाळेमध्ये सगळ्यांना प्रवेश दिला गेला. तर अर्जुन आता नेटवर सर्च करणार तर ते सर म्हणतात, नाही तुम्हाला ही शाळा इंटरनेटवर मिळणार नाही, कारण नंतर 4 वर्षानंतर ती शाळा लगेचच बंद झाली. तर अर्जुन म्हणतो, मग त्या शाळेतील मुलींना तुम्ही कुठे ॲडमिशन दिलं होतं? तर ते सर म्हणू लागतात, त्या शाळेतील मुलींना बाजारपेठेमध्ये असणाऱ्या एका शाळेमध्ये शिक्षणासाठी प्रवेश देण्यात आला. तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी या रजिस्टरमधील या नावाचा फोटो काढू शकतो का? तर ते सर म्हणतात, हो काहीच हरकत नाही. आता अर्जुन त्याचा फोटो काढून घेतो आणि त्यानंतर सायली अर्जुन तिथून निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया किचनमध्ये काम करत असते, परंतु तिच्या मनात मात्र सायली अर्जुनचाच विचार असतो. आता प्रिया कणिक मळत असते आणि मनाशीच म्हणते, मला सायली अर्जुन कुठे गेले आहेत हे शोधावंच लागेल. आणि म्हणूनच आता प्रिया सायली अर्जुनच्या मागावर जायचं ठरवते. आता प्रिया किचनमध्ये शोधाशोध करत असते. तर आता विमलताई प्रियाला विचारतात, तन्वीताई काय शोधताय? तर प्रिया म्हणू लागते, मी जो संध्याकाळी मेनू ठरवलाय ना त्याचं सगळं साहित्य आहे की नाही हे शोधते. तर विमलताई म्हणतात, मी शोधून देते ना. तर प्रिया म्हणते, नाही नको मी शोधते. असं म्हणत प्रिया एक डबा काढते आणि म्हणू लागते, हरभऱ्याची डाळ, मला संध्याकाळी हरभऱ्याची डाळ लागणार आहे, आता मला ती घेऊन यावी लागेल. तर आता विमलताई म्हणतात, आत्ताच तर होळीला पुरणपोळ्या झाल्यात ना, मग आता कोणी पुरणपोळ्या खाणार नाहीयेत. तर प्रिया म्हणते, कशावरून? मी पुरणपोळ्याच बनवणार आहे, हरभऱ्याच्या डाळीचा वेगळा कुठला पदार्थ होत नाही का? तर विमलताई म्हणतात, मग तुम्ही दुसरं काही बनवणार आहात ना, वाटली डाळ वगैरे? तर प्रिया म्हणते की हो, वाटली डाळच बनवायची आहे, परंतु हरभऱ्याची डाळच नाहीये, थांब मी घेऊनच येते. विमलताई म्हणतात, मी जाते ना आणायला. तर प्रिया म्हणते, कशाला? अहो विमलताई तुम्ही किचनमध्ये लक्ष द्या, मी आलेच. असं म्हणत आता प्रिया विमलताईंचं काही ऐकून न घेता मार्केटसाठी म्हणजेच सायली अर्जुनच्या मागावर निघालेली असते.
आता प्रियाला कुठून सुरुवात करावी काहीच कळत नाही. प्रिया म्हणू लागते, सायली अर्जुन नक्की कुठे गेली असतील? मी तर त्यांचा पहिल्यापासून पाठलाग केला असता तर मला कळालं असतं, पण कदाचित ते सदा महिन्याच्या घरी गेले असतील का, तिला जाब विचारण्यासाठी, सत्य शोधण्यासाठी. आता मला सदा महिन्याला फोन करावा लागेल आणि म्हणूनच प्रिया सदा महिन्याला फोन करायला घेते. तर दुसरीकडे सायली अर्जुन प्रेरणादायी विद्यालय यातून बाहेर पडतात. तर सायली म्हणू लागते, इथे तर आपल्याला काहीच सापडलं नाही. अर्जुन म्हणतो की हो, इथे तर रेकॉर्डच नाहीये, त्यामुळे आपल्या हाती काहीच लागलं नाही. तर आता सायली म्हणते, इथून जवळ दुसरं कुठली विद्यालय आहे का, कुठली शाळा आहे का? तर अर्जुन म्हणतो की हो आहे, तिथे आपल्याला शोधावं लागेल. असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघालेले असतात. तर इकडे प्रिया म्हणते, झालं, ही सदा महिना काही फोन उचलत नाहीत. का उचलतील? काम झालंय ना, पैसे मिळाले आहेत. आता यांना थेट पुढच्या महिन्यातच माझी आठवण येईल, तोपर्यंत ही माणसं काही फोन उचलणार नाहीत. परंतु त्याचवेळी प्रियाच्या लक्षात येतं की कदाचित सायली अर्जुन तर तिथे नसतील ना, सायली अर्जुन समोर आहेत आणि म्हणूनच सदा महिना माझा फोन तर उचलत नसतील ना, त्यांनी माझा फोन उचलला नाही, याचा अर्थ सायली अर्जुन समोर असतील. आता गेल्या वेळी मैना म्हणाली होती की फक्त सायली आली होती, मग आता अर्जुनही गेला नसेल ना? जर सायली आणि अर्जुन एकत्रच तिथे गेले तर प्रेशर टाकतील आणि मग काही या दोघांची डाळ शिजणार नाही. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, काय करू आता? त्यांना तर थांबवायची गरजच नाहीये. त्यांना थोडे पैसे फेकले की पोपटासारखे बोलायला लागतील आणि सायली अर्जुनने थोडे पैसे दिले तर हे सत्य सांगूनही मोकळे होतील. पण मी आता काय करू? नाही, आता विचार करून काहीच उपयोग नाही, मला घरी जाऊनच बघावं लागेल. असं म्हणत प्रिया आता सदा महिन्याच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. तर दुसरीकडे जेलमध्ये नागराज विचार करत म्हणतो, माझी बायको आधीपासूनच स्मार्ट होती, फक्त तिला घर, संसार आणि किचन याच्याशिवाय काही दिसलंच नाही. म्हणजे स्वयंपाक करायचा आणि आपल्या नवऱ्याला वाढायचा, एवढंच. याच्या व्यतिरिक्त तिला काही दिसलंय का? आहे पहिल्यापासूनच अगदी इमोशनल आणि आत्तासुद्धा तशीच आहे. परंतु हिच्या याच स्वभावाचा मला फायदा करून घेता येईल का? म्हणजे तिच्या या इमोशनलपणाचा, तिच्या या भावनिक स्वभावाचा जर मला फायदा झाला तर मग मी इथून चाव्या फिरवू शकतो. म्हणजे सायली अर्जुन बाहेर काय करत आहेत, कोणत्या गोष्टीचा शोध घेत आहेत आणि दादा काय करत आहे, या सगळ्या गोष्टी मला जर कळाल्या तर खरंच किती छान होईल. परंतु त्यासाठी तिला माझ्या बाजूने वळवून घ्यावं लागेल. तिला माझ्या बाजूने वळवण्यासाठी एवढंच पुरेसं आहे, थोडं इमोशनल होणं. थोडं जर इमोशनल झालो तर तिलाही माझ्यावर विश्वास बसेल. परंतु आता नाही, आता ती थोडी चिडली आहे. परंतु ती खरंच माझ्या बाजूने वळेल का? कारण सायली अर्जुनने तिच्यात इतका बदल घडून आणलाय ना की आजकाल ती जास्त शेपारलीसारखी वागती आहे. परंतु जर ती अशी वागत असेल तर मग ती माझी मदत करेल का? काय करू? तिच्यात जर बदल घडलेला असेल तर मग ती मला कशी मदत करेल? या सगळ्या गोष्टीचा नागराज विचार करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन आता एका विद्यालयातून बाहेर पडतात आणि आता दुसरीकडे जात असतात. इकडे प्रिया मात्र सदा मैनावतींच्या घरी निघालेली असते. सदा मैना काही फोन उचलत नसतात आणि म्हणून प्रियाची चिडचिड होत असते. परंतु त्याचवेळी प्रियाला समोर सायली अर्जुन दिसतात. सायली अर्जुनची गाडी दिसते. प्रिया म्हणू लागते, सायली अर्जुन हे तर अजून इथेच आहेत, म्हणजे मला आता यांचा पाठलाग करता येईल. तर अर्जुन आता नेटवर पाहतो किसनराव विद्यालय कुठे आहे. तर त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की मार्केटच्या मागच्या गल्लीतच आहे आणि म्हणूनच सायली अर्जुन त्या दिशेने जायला निघालेली असतात आणि प्रिया ठरवते की आता सायली अर्जुनच्या मागावर जायचं. तर दुसरीकडे सायलीला फोन आलेला असतो. सायली म्हणते, हो का, बरं ठीक आहे. असं म्हणत सायली फोन ठेवते आणि अर्जुनला म्हणू लागते, प्रिया आपल्या मागावर आहे. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते की हो, ती आपला पाठलाग करत आहे. तर अर्जुन पाहतो तर खरंच प्रियाची गाडी सायली अर्जुनच्या गाडीच्या मागेच असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तुला कसं कळालं? मागे काही कॅमेरा लावून ठेवलायस का? सायली म्हणते, नाही, घरी एक जिवंत कॅमेरा ठेवलाय ना, त्यातूनच सगळं काही कळालं. अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर आता सायली घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगू लागते. सायली अर्जुनला म्हणते, आपण ज्यावेळी बाहेर पडत होतो त्यावेळी मी किचनमध्ये विमलताईंशी बोलण्यासाठी गेले होते. त्याचवेळी मी त्यांना सांगितलं होतं, विमलताई, मी जर घराबाहेर पडले तर प्रियासुद्धा माझ्या मागावर येण्याचा प्रयत्न करेल. तिला तुम्ही गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जर ती मागावर आलीच, ती जर घराबाहेर पडलीच तर मला फोन करून कळवा. आणि शेवटी प्रिया घराबाहेर पडलीच आणि विमलताईंनी मला फोन केलाच. तर अर्जुन म्हणतो, वा, म्हणजे सायली 2.0 इतर प्रियाच्या वरचढ ठरली आहे आणि आज सायली तुझं डोकं चाललं. असं म्हणत आता अर्जुन सायलीचं कौतुक करतो. अर्जुन म्हणू लागतो, आता या प्रियाला आपल्याला वेगळाच रस्ता दाखवावा लागेल. म्हणजे ती जर आपल्या मागावर असेल तर आपण कुठेच जाऊ शकत नाही. आता सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही एक काम करा, गाडी मार्केटच्याच रस्त्याने घ्या आणि आपण दोघंही मार्केटमध्येच उतरू आणि ती सुद्धा आपल्या मागावर येईल. मग तुम्ही तिथून गुपचूप निसटून जा आणि मी मग त्या प्रियाचं काय करायचं हे बघते. आता अर्जुन सायलीला म्हणतो,
तू नक्की त्या प्रियाची कशी वाट लावणार आहेस, मला कळेल का? तर सायली अर्जुनला म्हणते, त्या क्षणाला जे सुचेल ते मी करेन, परंतु तिची आज वाट लावणार एवढं मात्र नक्की. तर अर्जुन सायलीला म्हणतो, ऑल द बेस्ट बायको. आता ठरल्याप्रमाणे सायली अर्जुन मार्केटमध्येच उतरतात. आता मात्र सायली अर्जुनच्या मागावर प्रियाही असते. सायली अर्जुन प्रियाची दिशाभूल करण्यासाठी हळूहळू पुढे चालत असतात, तर प्रिया त्यांच्या मागून चालत असते. आता सायली अर्जुन मुद्दामहून मागे वळून पाहतात, त्यावेळी मात्र प्रियाला लपावं लागतं आणि त्याच वेळी अर्जुन गायब होतो. आता सायली सुद्धा कुठे दिसत नसते. प्रिया इकडे तिकडे शोधू लागते, परंतु त्याच वेळी सायली तिच्या समोर येते. आता मात्र प्रिया दचकते आणि म्हणते, सायली तू? तर सायली प्रियाकडे पाहून हसू लागते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अस्मिता सचिनसाठी कॉफी घेऊन बेडरूममध्ये येते. आता सचिनला आवाज देऊ लागते, परंतु सचिन कुठेच नसतो. परंतु त्या ठिकाणी त्याचा मोबाईल असतो. अस्मिता पाहते तर मोबाईल स्विच ऑफ असतो. अस्मिता म्हणू लागते, मोबाईल तर स्विच ऑफ आहे, आणि म्हणूनच अस्मिता स्विच ऑन करते. आणि त्याच वेळी आता सचिनला एक फोन आलेला असतो. अस्मिता म्हणू लागते, हा कोणाचा फोन आहे, उचलू का? असा विचार करत अस्मिता तो फोन उचलते. तर समोरून आता कोण आहे हे न विचारताच समोरची व्यक्ती म्हणू लागते, काय रे ए दीक्षित, तुला काय वाटलं? तू कुठल्या बिळात लपून बसलास म्हणून मी तुला शोधणार नाहीये का? अरे तू कुठल्याही बिळात लपून राहिलास तरी सुद्धा मी तुला शोधणार, आणि आता तुला माझे पैसे द्यावेच लागतील. माझे पैसे बुडवून तू कुठेही जाऊ शकत नाही, त्यामुळे लवकरात लवकर माझे पैसे दे, नाहीतर मी तुझी मान कापेन. आता मात्र अस्मिता घाबरते आणि विचारते, कोण बोलतंय? तर त्याच वेळी सचिन त्या ठिकाणी येतो, मोबाईल काढून घेतो आणि फोन बंद करतो. अस्मिता म्हणू लागते, सचिन हा कोण आहे? तू कोणाचे पैसे बुडवलेस? सचिन म्हणतो, मी कोणाचेही पैसे बुडवले नाही आहेत अस्मी. अगं माझा जॉब जरी गेला असला तरी सुद्धा मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. अगं हा रॉंग नंबर असेल, आणि हा जो नंबर आला होता तो माझ्या ओळखीचाही नाहीये. अस्मिता म्हणते, पण ती व्यक्ती तर दीक्षित म्हणत होती. तर आता सचिन खोटं बोलत म्हणतो, अगं दुसरी कोणीतरी दीक्षित असू शकतात, त्याला ज्या दीक्षितला फोन करायचा आहे तर चुकून त्याने मला केला असावा. अस्मिता म्हणते, माझी शपथ. सचिन म्हणतो, हो तुझी शपथ. आता सचिन अस्मिताची खोटी शपथ घेतो आणि तिला गुंतवून तिला खोटं सांगण्याचा प्रयत्न करतो. आता अस्मिता सचिनच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. तर सचिन विषय बदलत म्हणतो, हे बघ कॉफी थंडच झाली, मी गरम करून घेऊन येतो. असं म्हणत आता सचिन कॉफी गरम करण्यासाठी तिथून निघून जातो. अस्मिता मात्र त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, सायली प्रियाला विचारते, काय गं पाठलाग वगैरे करत होतीस का? तर प्रिया म्हणते, नाही नाही पाठलाग वगैरे कुठे, अगं मी सुद्धा मार्केटमध्येच आले होते, मला थोडी खरेदी करायची होती ना. सायली म्हणते, अगं खरेदी? अगं तू तर किचनमध्ये कामाला मदत करत होतीस ना. तर प्रिया म्हणते, हो मी कामाला मदतच करत होते, परंतु काय झालं, संध्याकाळी मी जो मेनू बनवणार आहे त्यासाठी हरभऱ्याची डाळ हवी होती. म्हटलं आता हरभऱ्याची डाळ हवीच आहे तर मार्केटला जावंच लागेल आणि इतरही खरेदी होईल. सायली म्हणते, बरं झालं तू आलीस, अगं मी सुद्धा महिन्याभराचं सामान घ्यायचा विचारच करत होते, चल आपण जाऊया आणि सामान भरूयात. प्रिया म्हणते, नाही नाही अगं मला डाळ हवी ती इथे मिळेल ना. सायली म्हणते, अगं चल ग, तुला सुद्धा सवय होईल. असं म्हणत आता सायली तिला किराणा मालाच्या दुकानात घेऊन जाते आणि भल्या मोठ्या यादीनुसार ती भरपूर सामान घेऊ लागते. आता 2-3 पिशव्या भरल्या जातात. तर आता हे सगळं सामान बघून प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता प्रिया चांगलीच दमलेली असते, कारण सायलीने प्रियाची चांगलीच कामासाठी मदत करून घेतलेली असते. प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. सायली तर काही तिथून सुटका होऊ देणार नाही हे प्रियाला चांगलंच माहीत असतं. आता सायली यादीनुसार सगळं काही घेते आणि आता बाजाराची यादी बनवली जाते. तर प्रिया सायलीला म्हणते, सायली अगं माझ्यासाठी कॉफी घेऊ का? सायली म्हणते, अगं घे ना, काहीच हरकत नाही. आता प्रियाने कॉफीचा मोठा डबा घेतलेला असतो. आता पैसे तर भरपूर झालेले असतात. सायली गुगल पे करण्याचा प्रयत्न करते, परंतु सायलीच्या मोबाईलमधून काही पैसे जात नसतात. सायली म्हणू लागते, काय झालंय, माझ्याकडून पेमेंट का होत नाहीये? मला असं वाटते की माझं नेट संपलं असावं, नेटचा प्रॉब्लेम असेल. तर प्रिया तू एक काम करतेस का, हे पैसे तू भरशील का? प्रिया म्हणते, मी? तर सायली म्हणते, हो काहीच हरकत नाही. अगं सामान तर आपल्याच घरासाठी घेतलंय ना, मग तू भरलेस काय आणि मी भरले काय, सारखेच ना. तर प्रिया म्हणते, हो हो. आता प्रियाला नाईलाजाने ते पेमेंट पेड करावं लागतं. प्रियाचे जास्तीचे पैसे गेलेले असतात. तर आता सायली म्हणते, चल निघूयात ना. तर प्रिया पर्स लावून बाहेर पडते. सायली म्हणते, अगं पिशव्या घे. असं म्हणत सायलीने एक छोटीशी पिशवी आपल्याकडे घेतलेली असते आणि प्रियाला मोठ्या गोण्या घ्यायला देते. आता एवढ्या मोठ्या पिशव्या घेऊन प्रियाला काही चालायला जमत नाही. सायली म्हणते, अगं चल आपल्याला बाकी सुद्धा खरेदी करायची आहे. असं म्हणत सायली आता प्रियाला फळ मार्केटमध्ये घेऊन येते. सायली फळंही खरेदी करते आणि त्याच पिशवीत टाकते. प्रियाला विचारते, चल झाली आहे खरेदी करून, आता जाऊयात ना आपण, चल निघूयात. गाडी कुठे लावली आहेस? तर प्रिया म्हणते, गाडी ती तर खूप लांब आहे. सायली आपण एक काम करूया ना,
आपण रिक्षानेच जाऊया. सायली म्हणते अगं कशाला, गाडी आणली आहेस ना तू, मग चल आपण गाडीनेच जाऊया. आता प्रियाला त्या सगळ्या पिशव्या उचलाव्या लागतात. सायली म्हणते अगं प्रिया चल पटापट, आपल्याला घरी जाऊन पण बाकीची कामं आहेत. प्रियाला चालतानाही नाकीनव आलेले असतात. एवढ्या जड पिशव्या घेऊन प्रियाला काही चालायला जमत नसतं, परंतु सायलीने प्रियाची चांगलीच फजिती केलेली असते. आता सायली प्रियासोबत असते, त्यामुळे प्रियाला तर कुठे जाता येत नाही. आता अर्जुन मात्र त्या किसन महाविद्यालयामध्ये सगळे डॉक्युमेंट शोधण्यासाठी गेलेला असतो. आता तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने अर्जुन डॉक्युमेंट शोधत असतो, रजिस्टर तपासत असतो. अर्जुन त्या कर्मचाऱ्यांना विचारतो काही सापडलंय का. हे बघा, सावित्री विद्यालयातून इथे जी मुलं आली आहेत त्यांचंच मला रेकॉर्ड बघायचं आहे, असं म्हणत अर्जुन त्यांच्या मदतीने आता सगळं रजिस्टर चेक करायला घेतो. अर्जुनला ते कर्मचारी म्हणतात की तुम्ही लोखंडे आडनाव म्हणालात ना, मग हे बघा लोखंडे आडनावाच्या 3 मुली आहेत. आता अर्जुन पाहतो तर मीना, टीना आणि रीना ही 3 नावं असतात. आता अर्जुन त्यांना म्हणतो परंतु अजून 2 मुली होत्या ना, सोनाली आणि बबली, मग त्यांचं रेकॉर्ड कुठे आहे. तर ते म्हणू लागतात सर मी सगळे जुने रेकॉर्ड चेक केले आहेत, पण त्या सगळ्यामध्ये फक्त ही 3च नावं सापडली आहेत. अर्जुन म्हणतो असं कसं होईल, बाकीच्या 3 बहिणी तर इथे आहेत, मग 2 बहिणी नक्की कुठल्या शाळेत शिकत असतील. तर दुसरे कर्मचारी अर्जुनला म्हणतात मला सांगा या 3 मुलींनंतरच्या 2 मुली लहान किंवा मोठ्या असतील ना. तर अर्जुन म्हणतो की हो, सोनाली मोठी होती आणि बबली खूपच लहान होती. तर ते कर्मचारी म्हणतात म्हणजेच इथे आलेली मुलं ही 5वी ते 7वी पर्यंतची होती. 1ली 2रीची आणि बालवाडीची मुलं ही दुसऱ्या शाळेमध्ये पाठवण्यात आली. ती मुलं ही जानकीबाई पाटील या विद्यालयात या शाळेमध्ये पाठवण्यात आली होती. आता अर्जुनला एका अजून शाळेचं नाव कळालेलं असतं. अर्जुन त्यांना म्हणतो जानकीबाई पाटील म्हणजे हायवे जवळचं. तर ते म्हणतात की हो तेच, तुम्ही तिथे जा, तुम्हाला तिथे नक्कीच त्यांचं रेकॉर्ड मिळेल. आता अर्जुनला महत्त्वाची माहिती मिळालेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुन जानकीबाई पाटील या विद्यालयात पोहोचलेले असतात. आता तिथे गेल्यानंतर सायली अर्जुन ते रेकॉर्ड चेक करतात. त्यावेळी बबली सदाशिव लोखंडे हे सत्य त्यांना कळालेलं असतं. तर आता सायली म्हणू लागते म्हणजेच ही प्रिया आहे. तर आता सायली अर्जुन कॅफेमध्ये येतात. सायली आणि अर्जुन म्हणू लागतात की हो आता आपल्याला सत्य कळालं आहे. तर सायली म्हणते म्हणजेच नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर हेच आहे, आपलं प्रिय घर एक व्यक्ती पोखरत आहे, ती म्हणजेच बबली प्रिया सदाशिव लोखंडे. तर आता अर्जुन म्हणू लागतो प्रियाने या नाटकाची सुरुवात केली आहे आणि याचा शेवट आपण करायचा आहे. सायली म्हणू लागते प्रियाच्या पापाचा घडा आता भरला आहे. आता सायली अर्जुन प्रियाला नक्की कोणती शिक्षा देतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.